रोहित पवार वारंवार प्रेस घेत आहेत, आरोप करत आहेत कंपनीवर बंदी घालण्यात यावी, राममोहन यांचा राजीनामा देखील रोहित पवारांच्या प्रेसमध्ये मांडला. नाही, अजितदादांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे रोहित पवार प्रेस घेत आहेत त्याच्यावर आम्ही बोलणं उचित नाही. आजची पत्रकार परिषद ही काँग्रेसच्या कारनाम्याच्या विरोधातली आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाच्या कारनाम्याच्या विरोधातली आहे. काँग्रेसचं नेतृत्व कशा पद्धतीनं देशाला हिणवतंय, देशाला कमी लेखतंय आणि जगाच्या पातळीवर भारत देश कमी लेखण्याचं काम जे काँग्रेस करतंय त्याच्या विरोधातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे. बऱ्याच ठिकाणच्या निवडणुका होत आहेत तिथं काँग्रेसला आताही वट आहेत. पिंपरी जरी विचार केला तर इथंही त्यांची तशीच परिस्थिती दिसते. पुण्यामध्ये पण तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. म्हणूनच तुमच्या बाजूला बसलेले आबा बाबू पण तुमच्या सोबत काँग्रेसमध्ये नाही, आबा असल्यामुळे काँग्रेसवरती अशी वेळ नाही, 100% तुमचं बरोबर आहे. आबानी शिवसेनेचं म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व एवढ्यासाठीच स्वीकारलं, ते देखील त्याच्यामध्ये सांगतील. अपरिपक्वता नेतृत्वाची काय असते हे कदाचित आबांना कालच्या प्रसंगाच्या अगोदर कळलेलं असावं आणि कालचा प्रसंग झाल्यानंतर तर काँग्रेसचे अनेक लोक बाहेर पडतील. कारण ही अपेक्षा नसते एखाद्या पक्षाकडनं आपल्या देशाचा अपमान करावा. आणि सुरुवातीलाच सांगितले की राहुल गांधींनी आजच हे केलं नाही, तर अनेक वेळा परदेशामध्ये त्यांनी ज्या मुलाखती दिल्या, परदेशामध्ये जी काही भाषणं केली ती ठीक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकस असू शकतो, एखादी व्यक्ती तुमची विरोधक असू शकते, परंतु त्या सगळ्या देशाला बरोबर घेऊन देश किती कमी आहे आपला त्याला कमी लेखायचं काम हे राहुल गांधीचे जागतिक पातळीवर भारत देशाची प्रतिमा फार मोठ्या उंचीवर नरेंद्र मोदी साहेबांनी नेलेली असताना जे काय बोलतायत त्या प्रवृत्तीचा हा निषेध आहे. तरी माहिती कमी पडते का? कारण की काल एक अशी घटना घडली सोशल मीडियावर व्हायरल होते. आशाताई बुचके दुसरे आमदार आहेत त्यांच्या माईक रिस्पॉन्स घेतला, परत भाषण केलं आणि परत त्यांना तात्काळ सोडलं गेलं. कुठेतरी पदाची गरीब जात नाहीये का? नाही, याची माहिती आम्ही नक्कीच घेऊ काय प्रकार घडलेला आहे तो. परंतु ज्या पद्धतीनं अजितदादांचा उपमुख्यमंत्री म्हणून रिस्पेक्ट आम्हाला सगळ्यांना होता तसाच रिस्पेक्ट माननीय सुनेत्रा वहिनींबद्दल आहे. तिथं कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन आता होणार आहे. या अधिवेशनात या घटनेचे काही पडसाद उमटण्याची शक्यता आहे? कालच्या काँग्रेसच्या याच्याबद्दल जरा मला हां अधिवेशन जे होणार आहे बऱ्याचदा अलीकडे जे घडलेल्या घटना नाही, अधिवेशनामध्ये नक्की आमदार महोदय याच्यामध्ये भूमिका मांडतील ना. कारण एखादी फार मोठी घटना दिल्लीच्या स्तरावर जिथं केंद्र सरकार काम करतंय आणि त्या दिल्लीवर जागतिक लोकांचे डोळे लागलेले असतात, अशा ठिकाणी काँग्रेसनं अशा पद्धतीचं आंदोलन करणं हा फक्त मी सांगितलं हा व्यक्तीचा अपमान नाही, हा देशाचा अपमान आहे. याचा विचार देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की काँग्रेसची अशी परिस्थिती का झाली, तर नेतृत्वाला देशाबद्दल काही घेणं देणं नाही, नेतृत्वाला पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांबद्दल काही घेणं देणं नाही, कार्यकर्त्यांबद्दल तर नाहीच नाही. म्हणजे आपलं साधं उदाहरण आहे की उपराष्ट्रपतीची काँग्रेसचा उमेदवार इकडं निवडणूक लढतोय आणि काँग्रेसचं नेतृत्व त्या रात्री दिल्लीमध्ये दाखल होतंय. त्याच्यामुळंच आबांना हे सगळ्याला कळलेलं असणार ना. आबाज आज योगायोगानं बाजूला बसलेत माझ्या पत्रकार परिषदेला. आबा याच्याबद्दल चांगलं अजून सांगू शकतील की काँग्रेसचं नेतृत्व हे सेल्फ ओरिएंटेड आहे, पार्टी ओरिएंटेड राहिलेलं नाही आणि कुठूनही काही करून देशाचा अपमान करायचा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच ते काम करतंय. म्हणून काल त्यांनी प्रसंग तो घडवून आणला. ते काळे झेंडे तर दाखवून निषेध केलाच पाहिजे आणि त्यांना कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्हाला या देशामध्ये जर राहायचं असेल तर देशाप्रती अभिमान असलाच पाहिजे. तुम्ही लोकसभेमध्ये आहात, तुम्ही लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहात, तुम्हाला जे काय भूमिका मांडायची असेल ती तुम्ही लोकसभेमध्ये मांडू शकता ना. तुम्ही तुमच्या टवाळखोर मुलांना अशा ठिकाणी टी शर्ट काढून पाठवायचे हा देशाचा अपमान नाही का? देशाच्या त्या कॉन्फरन्समध्ये, दिल्लीच्या त्या कॉन्फरन्समध्ये जागतिक स्तरावरचे अनेक नेते आलेले होते, हे तरी भान काही लोकांना असलं पाहिजे. त्याच्यामुळं 100% कालचा जो प्रकार होता हा देशाला बदनाम करणारा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी अग्रेसर होती. मला तर असं वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वानं
माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. एआय समिट मध्ये अजून एक प्रकार झाला होता, म्हणजे ते सोशल मीडियावर व्हायरल होते. मोदीजींनी जेवढे ते सीईओ आले होते एआयचे सगळ्यांचे हात असे उंचवले होते. तो एक चेष्टाचा विषय ठरतोय सोशल मीडियावर सगळीकडे. आणि ते जे त्या कंपनीचे जे सीईओ होते ते एका प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठेतरी बोलते, 2 जण होते. त्यांनी सांगितलं आमच्यासाठी खूप ऑकवर्ड मुवमेंट होता, म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की हे अशा पद्धतीचं हात वगैरे उंचवलं. कारण युजली कसं होतं, ते कुठली पॉलिटिकल रॅली असेल किंवा गठबंधन असेल तेव्हा आपण नाही का जे एलायज असतात त्यांचे हात वर करतात, आणि त्याच्यामुळे ते असं काय नाही. तो व्हिडिओ व्हायरल. एआय साठी जागतिक स्तरावरचे सगळे नेते आम्ही एकत्र येऊन काम करतोय. ही भारताची जगाला सांगण्याची ती पद्धत असेल. ज्यांना पटलं नाही ते सोडून द्या. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्यांचे एकत्र हात वर करून जर एआय साठी आम्ही सगळे एकत्र आहोत हा संदेश जगाला दिला, तर त्याच्यामध्ये काही लोकांना कुडगोरी करण्याचं काय गरज आहे? आणि हे कोण करतं, कोण निषेध करतं? ज्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते असे निषेध करतात. काय याच्यामध्ये वावगं केलं? नरेंद्र मोदी साहेब परदेशामध्ये गेल्यानंतर समोरचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान त्यांना जेव्हा आलिंगन देतो त्यावेळी देखील असली जी काही प्रवृत्ती, घाणेरडी प्रवृत्ती आहे ती त्यांच्यावर टीका करतात. व शेवटी देशाचे ते पंतप्रधान आहेत. आणि एक तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्हाला इन द सेन्स सगळ्यांना, पॉलिटिकल लिडरना आणि जे विरोधक आहेत त्यांना, की नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची प्रतिमा ही जागतिक पातळीवर या 12-15 वर्षामध्ये हजारो पटीनं उंचावलेली आहे. आपण 4 नंबरच्या अर्थव्यवस्थेमध्ये आलो आहे, ह्याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. नुसतं समुद्रात उडी मारून आणि नदीत उडी मारून आणि धावून काही होत नाही. आपण भारतासाठी किती धावतोय, आपण भारतासाठी किती योगदान देतो याच्यावर स्वतःचं नेतृत्व सिद्ध होतं, आणि ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर सिद्ध केलेलं आहे. कॉन्फरन्स असली झाली इंटरनॅशनल लेवलवर, तर एआयचा उपयोग हा शिक्षणापासून ते रोबोटिक्स या 2-3 गोष्टींपर्यंत जातो. पण या एआयमुळे किंवा रोबोटिक इंडस्ट्रीमुळे रोजगारावर किती बेरोजगारीचा किती परिणाम होईल, आणि कदाचित फायदे अनेक असतील किंवा तोटेही अनेक असतील. त्यामुळे नव्यानं येणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये जी तरुण पिढी आहे त्यांनी या गोष्टीकडे कसं बघावं? 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एआय विकसित करताना सुद्धा आपलाच मेंदू लागतो. त्याच्यामुळे एआय असं नाही आहे की एआय असं बसलाय कुठेतरी एआय आणि तुम्हाला वाटलं म्हणून बोलतोय. शेवटी एआय विकसित करण्यासाठी देखील माणसाचाच मेंदू आवश्यक आहे. त्यामुळे एआय बेस आम्ही काही कोर्सेस सुरू करू. आता एआय एवढं विकसित झालं असताना आत्ता मी टाटा मोटर्समध्ये जाऊन आलो. एआय विकसित करून गाडी कशी बनवता येणार आहे? त्यातलं मॉडेलमधले काही गोष्टी बनवता येतील, पण शेवटी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना माणसंच लागणार आहेत. परंतु तुम्ही सांगितलेली गोष्ट महत्त्वाची आहे की याच्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास आम्ही सरकार म्हणून नक्की करणार आहोत. आणि देशातली पहिली एआय पॉलिसी उद्योग जगतातली ही आम्ही पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्की अभ्यास करू की त्याचा नक्कीच फायदा आहे, पण त्याचा जर कुठं थोडाफार तोटा होणार असेल तर त्याचा प्रतिबंध कसा करायचा याच्यावर देखील नक्की आम्ही उपाययोजना करू. अर्थसंकल्पीय अधिवेशन होते आणि विरोधी पक्ष नेता विधानसभेमध्ये पण नाहीये, विधान परिषदेमध्ये पण नाहीये. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. या अधिवेशनावरती त्याचा काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? तुम्हाला काय वाटतं नेमकं? कारण विरोधी पक्ष नेता नसेल. विरोधी पक्ष नेता नाही म्हणून कुठेही विकास कामावर देखील परिणाम झालेला नाही. आणि विकास नाही, शेवटी विधानसभेचा आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता हे सन्मानपूर्वक पद देण्याचे सगळे अधिकार हे विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना आहे. त्यामुळे ते योग्य ते निर्णय घेतील. परंतु विधानसभेचा आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता नाही म्हणून महाराष्ट्र थांबलाय असं कुठेही झालं नाही. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली डावोसला गेलो होतो. 30 लाख कोटीचे आम्ही MOU केले. आत्ताच मला विश्वजितजी सांगत होते की हुंदाई प्रकल्प सुरू झाला, हॅमॉर आईस्क्रीमचा प्रकल्प सुरू झाला. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला दिसत नाहीत हे प्रकल्प ते फक्त डावोसला गेल्यानंतर प्रकल्प होत नाहीत हे बोंबाबोंब करतात. तुम्ही सांगा ना, पुण्यामध्येच एक्सपान्शन आणि नवीन प्रोजेक्ट हे करोडो हजार कोटीचे पुण्यामध्येच सुरू झालेले आहेत, नाशिकला सुरू होत आहेत. ते कुठेही विरोधी पक्ष नेता नाही म्हणून आमची डेव्हलपमेंट थांबली अशातला अजिबात भाग नाही. विरोधक असणं गरजेचं असतं. पण ते असे नको कपडे काढणारे विरोधक पाहिजेत. विरोधक महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी सजेशन देणारे असले पाहिजे. स्वतःची इज्जत स्वतः काढून घ्यायची आणि बरोबर देशाची पण काढायची, राज्याची पण काढायची, असे विरोधी पक्ष नेते नको. हा अनुभव आपण घेतोय ना. म्हणजे तुम्ही जरी, मला खात्री आहे की तुम्ही जरी आज पत्रकार म्हणून बोलत नसला तरी कालचा प्रसंग हा तुमच्या दृष्टीने देखील तुम्हाला मनाला लागलेला आहे की नाही. त्याच्यामुळे शेवटी
विरोधी पक्षनेता नुसता असून जर देशाचा आणि राज्याचा अपमान करणारा असेल तर विरोधी पक्षनेता हवा कशाला? काय सरकार थांबत नाही. मागची 5 वर्ष काय विरोधी पक्षनेता केंद्रामध्ये नव्हता, कुठं सरकार थांबलं? चांगले चांगले केंद्र शासनाचे प्रोजेक्ट झाले.